नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। आज आपण एक नवीन कॅरेक्टरवर बोलणार आहोत। एक दोन ताई आहेत ज्या खूप दिवसांपासून ह्या विषयावर बोल करून कमेंट करत होत्या आणि त्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी आज या टॉपिकवर फायनली बोलणार आहे। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे बालकलाकार सायरास कॉर्नर। पण मी त्या बालकलाकारावर न बोलता बोलणार आहे तिच्या मातापित्यांवरती, कारण सगळ्याचे करता करविता तेच आहेत। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, सायरास कॉर्नर हा चॅनल सुरू करण्याचा हेतू हा होता तिच्या आई वडिलांचा की त्यांना पण युरोपियन मातोश्री टोमल आणि ससुल्यासारखं त्यांच्या मुलीचं डे टू डे लाईफ मध्ये तिने काय काय केलं होतं त्याच्या मेमरीज जपायचं आहे। आधी सायराचे आई वडील तिचे व्हिडिओज फॅमिली आणि फ्रेंड्सला व्हॉट्सअप वरती पाठवायचे, पण एक बॅकअप म्हणून त्यांनी युट्यूब वरती व्हिडिओ टाकायला सुरू केलं होतं। तसे तर हे लॉकडाऊन फेमस कपल नाही आहेत, यांनी युट्यूबची सुरुवात लॉकडाऊनच्या एंडला केली होती। युट्यूब हे त्यांचं सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम आहे असं एका क्वेश्चन आन्सर व्लॉग मध्ये ते बोलले होते। त्यांनी फक्त फंड म्हणून युट्यूब सिलेक्ट केलं होतं। सायराच्या आईने BSc केलं आहे आणि तिच्या वडिलांनी MBA इन इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट केलं आहे। सायराची आई नाशिकची आहे तर वडील कोकणातले। ह्या लोकांची पहिली भेट वधूवर सूचक मंडळात झाली होती। भैरवचं एकदम लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं होतं आणि त्यांनी तिचं नाव FB वर शोधून काढलं होतं। त्यात त्यांचा एक कॉमन फ्रेंड होता, त्यामुळे भैरव आणि मेटाचं जुळून आलं। या दोघांना सगळे मॅचिंग कपल असं बोलतात, कारण नेहमीच हे दोघं ट्विनिंग करायचे। यांचे 36 पैकी 34 गुण जुळून आले होते, त्यामुळे यांची ओळख झाल्या एका महिन्यातच यांचा साखरपुडा देखील झाला होता। आता हे झालं ह्या बच्चा दिखाओ पैसा कमाओ कपलचं इंट्रोडक्शन। आता यांच्याबद्दल मी का सांगितलं तर यांनी क्वेश्चन आन्सर व्लॉग केला होता, तेव्हा यांचे फारसे सबस्क्रायबर्स नव्हते। तर त्यात हे भैरव काका बोलले होते की एकदा लाईफ आपण सोशल मीडियावर आणली, आपली लाईफ पब्लिक झाली की सगळं एक्सेप्ट करणं गरजेचं असते। सगळ्यांनाच सगळं आवडेल असं नाही, नेगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही कमेंट्स येत राहतात आणि आपण ते एक्सेप्ट केलं पाहिजे। पण त्यानंतर यांनी आपल्या इतर क्रिंज डेली व्लॉगर सारखं एक फिक्स जागा म्हणजे सोप्यावर बसून बस झालं, आता लिमिट क्रॉस झाल्या असा व्लॉग बनवला होता आणि त्यात यांनी ट्रोलर्सला रिप्लाय दिला होता। तर त्यात हे भैरव काका बोलले की आपण कोणाला कुठल्या प्लॅटफॉर्मवर कमेंट करतोय याचं जरा भान ठेवलं पाहिजे। लोकांनी आता झालं असं होतं की यांना एक कमेंट आली होती की मुलीला दाखवून पैसा कमवतात, चाइल्ड लेबरच झालं हे। पण त्यावर हे मॅचिंग कपल भडकले होते। तेव्हा सायराची आई रडकुंडीला येऊन बोलली होती की आम्ही असं काही करत नाही, युट्यूब मधून कितीसे असे पैसे येतात, आम्हाला जवळपास वर्ष झालं आहे युट्यूब वर येऊन। आणि असं बोलून बोलून या काकूंने त्या व्हिडिओवर 7.5 लाख व्ह्यूज छापले होते। ह्या काकूंने तेव्हा देखील हेच सांगितलं होतं की आम्ही तिचे व्हिडिओ इन्स्टावर युट्यूबवर फक्त मेमरी जपण्यासाठीच टाकतोय। तुम्ही लोक शेअर करताय, चांगली गोष्ट आहे, पण नेगेटिव्ह कमेंट्स केल्या तर आम्ही कमेंट बॉक्स ऑफ ठेवू। हे लोक अख्ख्या लाईव्ह सेशन मध्ये फक्त हेच ओरडून जगाला सांगत होते की आम्ही फक्त मेमरी जपण्यासाठीच आमच्या मुलीमध्ये किती टॅलेंट आहे हे दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि ते व्हिडिओ आम्ही युट्यूब आणि इन्स्टावरती टाकतो। तिच्या व्हिडिओ मधून पैसे कमवणं हा आमचा हेतू नाही आहे। आता मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही, एवढंच जर यांना मुलीचं टॅलेंट दाखवायचं होतं, यांनी कुशल दाखवायचं होतं, पण मॉनिटायझेशन ऑफ करायचं होतं ना। तिचे व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकून पैसे कमवणं हा यांचा हेतू नव्हता ना। मग प्रत्येक व्हिडिओ टाकताना मॉनिटायझेशन ऑन करायचं की ऑफ ठेवायचं हे ऑप्शन तर येतेच। मग तेव्हा का बरं यांनी मॉनिटायझेशन ऑफ केला नव्हता प्रत्येक व्हिडिओचा? मॉनिटायझेशन ऑफ करता आलं नाही त्यांना, पण कमेंट्स मात्र त्यांनी प्रत्येक व्हिडिओचे ऑफ ठेवले होते। कारण काय आहे ना, कुठेतरी या दोघांना मिरच्या झोंबल्या होत्या। ती म्हण आहे ना, खाई त्याला खवखवे। स्वतःची चूक लपवण्यासाठी म्हणून आजकाल हे लोक आरडाओरडा करून लोकांचं तोंड बंद करू पाहतात। असे आता हेच नाही आहेत तर यांच्यासारखे कितीतरी नमुने आहेत युट्यूब वरती। मला एक गोष्ट समजत नाही, एवढंच जर यांना क्रिटिसिझम सहन होत नाही तर मग कशाला ना स्वतःची प्रायव्हेट लाईफ पब्लिक करतात, गप बसायचं ना। काही नाही हो मंडळी, फक्त बोलायला म्हणून हे लोक बोलतात की आम्ही पैशासाठी नाही आलो युट्यूब वरती। आणि बरं का मंडळी, हे भैरव काका पण ना आपल्या साबजींसारखेच आहेत, रात्री 3-4 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसतात, खूप मेहनत करतात ना बिचारे। आणि हे लोक त्या नूतन एंजलचे खास फ्रेंड्स आहेत।
कारण यांचे मी जुने व्हिडिओज बघितले, त्यात हे भैरव काका नूतन एंजलचं खूप कौतुक करत होते की ती बिचारी कशी त्या लहान मुलीला सांभाळून डेली व्लॉगिंग करते. मागे एकदा हे लोक लेझी फूडी बंजिताला अचानक रस्त्यावरून जाता जाता भेटले होते. ती भेट तर मला जराही अचानक वाटली नव्हती. एकदम असं प्रॉपर ठरवूनच हे लोक भेटले होते असं मला वाटते. आणि ह्या साबजींचं कुचकेपणा इथे पण दिसूनच आला होता. बाकी सगळे गाडीतून उतरून सायराला भेटायला गेले, पण साबजी काय बाबा गाडीतून उतरले नाही. हा, पण पाणीपुरी खायला मात्र हे साबजी हलत डुलत गेले होते. खरं बोलू का मंडळी, तसं बघायला गेलं तर आता एवढे वर्षापासून हे लोक या क्रिंज लोकांना बघून बघूनच त्यांच्यासारखे झाले आहेत. हे लोक पण त्यातलेच आहेत. आणि लोकांनी काय विचारलं की हे लोक कॉमेंट डिलीट करतात, लोकांना उद्धटपणे रिप्लाय देतात. कधी कधी तर हे लोक ट्रोलर्सना उत्तर द्यायला म्हणून सोफ्यावर पण बसतात. हे सगळं करताना हे लोक त्या सायराला लांब ठेवतात. का तर जर हे सगळं तिला समजलं तर कशी यांची पोलखोल होईल ना. त्यामुळे हे लोक ज्या काही कॉमेंट्स येतात किंवा लोक नेगेटिव्ह बोलतात ते तिला सांगत नाही. पण मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही. आता ती छकुली लहान आहे, हे तिचं अकाउंट वगैरे सगळं हँडल करतात, तिच्यापासून सगळं काही लपवतात. पण काही वर्षांनी आता ती मोठी होईल तेव्हा काय, तेव्हा तर तिला सगळंच समजेल. तेव्हा तिला काय वाटेल, ती काय विचार करेल, तिला पण समजेल की आपल्या आई वडिलांनी पैशासाठी आपल्याला आपलं बालपणच जगू दिलं नाही. एकदा वेळ गेली की परत येणार नाही. आता या लोकांचं असं बोलणं आहे की ती 1-2 वर्षाची होती तेव्हापासूनच तिच्यामध्ये टॅलेंट आहे, ती पोज वगैरे छान देते. तर हिचे मी काही रील्स बघितले, त्यातला एक होता तो म्हणजे ॲनिमल मूव्ही मधला. काय झालं होतं, सायराची एक्झाम संपली होती, त्यामुळे डोक्यावर बुक घेऊन ती नाचत होती. त्यात तिचे जे एक्सप्रेशन होते ते मी बघितले आणि मला खरंच प्रश्न पडला, एवढं लहान मूल कसे असे एक्सप्रेशन देऊ शकते. नक्की हे लोक तिला ट्रेन करत असतील असे एक्सप्रेशन्स द्यायला. कोणतंही ट्रेंडिंग सॉन्ग आलं रे आलं की त्यावर तिला रील्स बनवायला सांगतात हे लोक. आणि त्यात पण एक्सप्रेशन्स तर एका सिनियर ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला लाजवेल असे असतात. आता मी काय त्या छकुलीला डिमोटिवेट नाही करत आहे, पण ती तिच्या वयापेक्षा मोठं वागते ते काही मला पटत नाही. मंडळी, हे लोक पण ना त्या ससुल्यासारखेच आहेत. कॉन्टेंटसाठी म्हणून बॅग भरतात आणि फिरतच असतात. यांच्या सगळं मूडवर डिपेंड असते. मग त्यात त्या मुलीची शाळा गेली तेल लावत. आता ही चिमुकली सायरा मोठी बहीण होणार आहे लवकरच. तर या लोकांनी प्लॅन सरप्राईज दिलं होतं तिला. म्हणजे यांचा नेहमीचा एक इव्हेंट ऑर्गनायझर आहे, तर त्याला बोलवलं होतं आणि डेकोरेशन केलं होतं. सायरा जेव्हा स्कूलमधून आली होती तर तिला जेव्हा समजलं की ती ताई होणार आहे तेव्हा तिने एकच प्रश्न विचारला होता भैरव काका आणि मेटा काकूंना की तुमचा डिसिजन ऑलरेडी झाला होता, मग मला का नाही सांगितलं एवढे दिवस. आता तुम्हीच सांगा मंडळी, त्या एवढ्या लहान 7-8 वर्षाच्या मुलीला कसं काय माहिती की बेबी येणं यासाठी कपलला डिसिजन घ्यावा लागतो. तिचं ते बोलणं खरंच अनएक्सपेक्टेड आणि सरप्राइझिंग होतं माझ्यासाठी. आता काही दिवसांपूर्वी यांनी बॉडीगार्ड ठेवला होता तिच्यासाठी. का तर खूप लोक जेव्हा एकत्र गॅदर होतात तेव्हा यांना क्राऊड मॅनेज करायला होत नाही. पण मागे 2-3 वर्षापूर्वी क्वेश्चन आन्सर व्लॉग मध्ये भैरव काका तर बोलले होते की समोर 1000-2000 लोक असतील तरी ती घाबरत नाही. आणि यांनी स्पेशली फॅमिली फंक्शन मध्येच बॉडीगार्ड अपॉइंट केला होता. आता सगळीच तर आपली माणसं आहेत, मग हा सगळा दिखावा कशाला करायचा होता यांनी. रिसेंटली 3 एप्रिलला फुकमतवर हिचा इंटरव्ह्यू झाला होता. डान्स कर घुमा मूवी मध्ये तिने काम केलं आहे, त्याचं प्रमोशन होतं. तर तेव्हा सायरा बोलली होती की कालच आम्ही नाशिक वरून आलो 4 वाजता पहाटे आणि लगेच मी इथे आली. तेव्हा तिला इंटरव्ह्यूच्या शेवटी प्रश्न विचारला गेला होता, मग अभ्यासाचं काय, तर तेव्हा ती बोलली की काय माहिती. म्हणजे विचार करा मंडळी, तिला एवढा ऍक्टिंग नाच गाण्यामध्ये या लोकांनी इन्व्हॉल्व केलं आहे की तिचं स्टडी राहिलं बाजूला तरी देखील चालेल यांना. खरंच कमाल आहे अशा पॅरेंट्सची. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की एका लहान मुलाचं बालपण असं हिसकावणं चांगलं नाही. आय ॲग्री, ॲज अ पॅरेंट तिच्या आई वडिलांना सगळ्यात जास्त तिची काळजी असणार, पण जे दिसतंय त्यावरच मी माझं मत मांडलं. वेळ आयुष्यात एकदाच येते, बालपणी एकदाच येतं, एकदा वेळ निघून गेली की परत येत नाही. त्यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मुलांचा वापर करू नये अशा सो कॉल्ड मॅचिंग पॅरेंट्सने. आणि जर हे लोक फक्त मेमरी जपण्यासाठी म्हणून व्हिडिओ पोस्ट करतायत तर यांनी सरळ सरळ यांचं मॉनिटायझेशन ऑफ करावं. आणि आता मला हेही माहिती आहे की माझ्या पॉडकास्टला ते नक्कीच उत्तर देतील, त्यामुळे माझ्या पॉडकास्टला उत्तर देण्या अगोदर ह्या मॅचिंग पॅरेंट्सने यांचा 3 वर्ष जुना क्वेश्चन आन्सर व्लॉग बघावा.
ज्या ते स्वतः बोलले होते की पब्लिक प्लॅटफॉर्मवर आल्यावर सगळ्याच गोष्टींचा सामना करावा लागेल. काय मंडळी, बरोबर ना? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात का? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.